सोलापुरातील मौलाली चौक येथे वाहतूक संघटना संयुक्त महासंघ आणि जनशक्ती न्यूज चॅनलच्या नूतन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ काल मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला। माजी आमदार तथा कामगार नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या शुभ हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। याप्रसंगी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक बाळासाहेब सलगर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नूतन सचिव युसुफ मेजर, साद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमन फैयाज सय्यद, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद आणि जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलियास सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती होती। रियाज सय्यद यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले। रियाज सय्यद यांनी आजपर्यंत रिक्षा चालकांसाठी उल्लेखनीय कार्य केले असून त्यांना आमचा सदैव पाठिंबा राहील अशी ग्वाही यावेळी आडम मास्तरांनी दिली। तर रियाज सय्यद यांनी वाहनांना HSRP अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावण्यासाठी आकारण्यात आलेले 600 रुपये शुल्क रिक्षा चालकांसाठी न परवडणार असून दिल्लीच्या धर्तीवर 85 रुपये करावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा RTO अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला। या प्रसंगी उपस्थित असलेले कॉम्रेड युसुफ मेजर आणि इलियास सिद्दीकी यांनी आपले मनोगत व्यक्त केले। दरम्यान एका रिक्षा चालकाच्या मुलाने MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश संपादित केल्याबद्दल त्या रिक्षा चालकाचा यथोचित सत्कार करण्यात आला। या प्रसंगी महासंघाचे शहराध्यक्ष अल्लाबक्ष शेख, इरफान कल्याणी, लाडजी नादाब, इम्रान शेख, तुफान शेख, शंकर राऊत, रमेश बनसोडे, नागेश वाघमारे, अशोक बनसोडे, गौश शेख, आसिफ शेख, मोहसिन बागवान, इस्माईल गुंता, सैफन कुरेशी, सादिक शेख, रिक्षा चालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रदीप शिंगे यांनी केले। अध्यक्ष आणि सगळे पदाधिकारी संघटनेचे आम्हाला इथं एक प्रतिनिधी म्हणून बोलवलं। साहेब येणार होते, काय कारणास्तव साहेबाला वेळ मिळाला नाही म्हणून मला सांगण्यात आलं की तुम्ही अटेंड करा मला। तर संघटनेचं काम बघितलं, छान आहे। बरेचसे मी आता थोडंसं 5 मिनिट डिस्कशन केलं तर त्याच्यात एक ओव्हरव्ह्यू कळतो माणसाला की संघटना कशी आहे। तर ओव्हरव्ह्यू असा आहे की संघटना उत्तम आहे, तुमच्या आरोग्याची काळजी घेतात, तुमच्या मुलांच्या एज्युकेशनची काळजी घेते। पुन्हा काही कायद्यात जे तरतुदी होतात त्याला तुम्ही जर विरोध केला तर त्याच्यात काही बदल होईल। आमच्या लेवलवर काय असतं, आम्ही अधिकारी कारण निर्णय कुठं होतात तुम्हाला माहिती आहे। निर्णय मंत्रिमंडळामध्ये होतात, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच कुठलाही नियम लागू होतो किंवा कुठलाही कायदा लागू होतो। तर तुम्ही संघटनेचे आणि संघटना महत्वाची आहे। अध्यक्ष फक्त मोरके असतात, तर त्याला तुम्ही सपोर्ट केला तर त्यांचा आवाज बुलंद होईल पुढे। सपोर्ट करा आणि इथं बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। याचं जे विविध वाक्य ना कोणत्या पक्षाचं ना कोणत्या धर्माचं, महासंघ फक्त चालकांचं। तर त्या विविध वाक्याप्रमाणेच महासंघाने गेल्या 4 वर्षापासून चालकांसाठी, चालकांच्या हितासाठी, चालकांच्या कल्याणासाठी काम करत आहे। आपण बघितले असेल, आपण हिटरनबद्दल 50 रुपये जुलमी दंडाविरोधात किंवा येणाऱ्या काळात आता जे HSRP नंबर प्लेट आहे, साहेब HSRP नंबर प्लेटसाठी आमचा विरोध नाही, पण ज्याची जी किंमत आहे, आपण जे आपले ट्रान्सपोर्ट वेबसाईट आहे, वेबसाईटवर ते किमती बघितले असेल तर पूर्ण देशामध्ये जी किंमत आहे त्यामध्ये दिल्लीला फक्त 87 रुपयामध्ये प्लेट बसत आहे आणि राजस्थानला 125, गुजरातला 130ला बसत आहे। पण महाराष्ट्राला 600 रुपये मोजावं लागतं आणि महाराष्ट्र आपला एकमेव असं राज्य आहे जे पूर्ण देशाचा आधी इन्कम टॅक्स महाराष्ट्र देत आहे, तरी पण आपल्याला एवढं महाग का बसत आहे हेच आपल्याला कळत नाही। आणि याच्या विरोधात कामगार नेते, रिक्षा चालकांचे नेते माननीय आडम मास्तर साहेब यांच्या नेतृत्वात आपण आंदोलन करणार आहे। त्याची किंमत आम्हाला तुम्ही जे सुरक्षेची बाब दाखवत आहे त्या बाबीला आम्ही स्वीकारत आहे। आम्ही नंबर प्लेट बसवण्यासाठी राजी आहे, पण आम्हाला ते नंबर प्लेट दिल्लीचा जे रेट आहे त्या रेटमध्येच आम्हाला मिळायला पाहिजे असे आम्ही निवेदन पण दिलेले आहे। आणि येणाऱ्या काळात जर हे मागण्या पूर्ण नाही झाले तर पूर्ण चालक बांधू मिळून आम्ही एक मोठं आंदोलन इथं छेडणार आहे आडम मास्तर यांच्या नेतृत्वात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे एक रिक्षा चालक आहे इथं, ज्यांच्या मुलानं MPSC एक्झाम पास करून आज मंत्रालयामध्ये ते जॉबला लागलेले, त्याबद्दल आम्ही त्यांचा सत्कार करणार आहे। त्यामध्ये एक रिक्षा चालकाच्या मुलाची एवढी मोठी एक्झाम पास होणे हे महासंघाला आणि पूर्ण रिक्षा चालकांना एक अभिमानाची गोष्ट आहे। त्यासाठी त्यांचा सन्मान होणे गरजेचं आहे। साहेब, आपण आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करावा असं विनंती। बरोबर जनशक्ती न्यूज चॅनलचं दोन्ही संयुक्त नेते या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन कामगार नेते आदरणीय कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, त्याचबरोबर RTO अधिकारी सलगर साहेब
आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी युसूफ मेजर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते झालेलं आहे। या ठिकाणी खरं म्हणजे हे काय नवीन कार्यालय नाही आहे। गेल्या 4 वर्षांपासून वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचं कार्यालय या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आणि या परिसरामध्ये कार्यरत आहे। रियाजभाई सय्यद गेल्या 5-6 वर्षांपासून रिक्षा चालकांसाठी काम करत आहेत, त्यांच्या न्याय हक्कांसाठी, त्यांच्या अधिकारांसाठी। रियाजभाई सय्यद यांनी सोलापूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्र राज्य व्यापी आंदोलन त्यांनी केलेलं आहे। या ठिकाणी मला आवर्जून आणि सांगावं असं वाटतं की रिक्षा चालक हा असा एक घटक आहे समाजातील की हा घटक वंचित असून आणि यापेक्षा इमानदार घटक मित्र म्हणतो कुठलाच नाही समाजामध्ये। कारण प्रत्येक कार्यालयामध्ये तुम्ही गेलात, कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये गेलात किंवा कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये तुम्ही गेलात तर प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार करण्याचा वाव असतो, परंतु या रिक्षा चालकांना भ्रष्टाचार सुद्धा करता येत नाही। त्यांच्या मनामध्ये इच्छा जरी आली भ्रष्टाचार करता येत नाही। असा एक प्रामाणिक माणूस, कारण त्याच्या रिक्षामध्ये बसताना पॅसेंजर आधी त्याच्याबरोबर व्यवहार करतो आणि त्याला व्यवहार पटल्यानंतरच तो रिक्षामध्ये बसतो, म्हणजे या ठिकाणी भ्रष्टाचाराचा वाव सुद्धा नाही। अशा रिक्षा चालकांकडे शासनाने सुद्धा कृपादृष्टीने पाहिलं पाहिजे, त्यांच्या न्याय हक्काचं अधिकारांचा त्यांनी विचार केला पाहिजे शासनानं। आणि गेल्या अनेक वर्षांपासून रियाज सय्यद असतील आणि आडम मास्तरांच्या मार्गदर्शनाखाली रियाज सय्यद यांनी शासन दरबारी अनेक वेळा पाठपुरावा केलेला आहे। मग तो विषय हिट अँड रनचा असेल, त्याच्यानंतर मग आता सध्या आता नवीन नंबर प्लेट काढण्याचे नियम काढलेले आहेत। आता या ठिकाणी अधिकारी बसलेले आहेत। खरं म्हणजे हे जे नियम आहेत हे नियम सामान्य नागरिकांसाठी आणि विशेषतः रिक्षा चालकांसाठी अतिशय जाचक असे नियम आहेत। याला कुठंतरी आपण फाटा दिला पाहिजे आणि रिक्षा चालकांसाठी येत्या काळामध्ये चांगले निर्णय शासनाने घेतले पाहिजे। आणि आपले इथले जे RTO अधिकारी आहेत किंवा वाहतूक शाखा जी आहे यांच्या मार्फत यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा झाला पाहिजे असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि संगर साहेब आले, त्याचबरोबर आडम मास्तर आले या कार्यक्रमासाठी, आणि नूतन आमचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड युसूफ मेजर यांना आपण गेल्या अनेक वर्षांपासून बघतो की आडम मास्तरांच्या खांद्याला खांदा लावून ते लढतायत गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी। आज त्यांनाही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सचिवपदी काम करण्याची संधी मिळालेली आहे, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। आणि ते तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात, तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। कार्यालयाचे उद्घाटनचे प्रमुख आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार नरसई आडम मास्तर, त्याचप्रमाणे आपले RTOचे अधिकारी आणि या महासंघाचे अध्यक्ष आमचे मित्र रियाजभाई सय्यद, लोकशक्ती न्यूजचे प्रमुख संपादक माझे मित्र इलियास सिद्दीकी सर, महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी जमलेले सर्व रिक्षा चालक बंधूंनो, रियाजभाई सय्यद त्यांच्या कामाची ओळख करून देण्याची या ठिकाणी काही जास्त आवश्यकता नाही। गेल्या अनेक वर्षापासून रियाजभाई सय्यद या रिक्षावाल्यांच्या समस्या घेऊन या ठिकाणी मांडतात। अनेक वेळा मोठमोठे आंदोलन त्यांनी या सोलापूर शहरामध्ये उभं केलं आणि अशा घटकाला त्यांनी मदत करण्याचा एक मार्ग शोधलेला आहे, जो रिक्षावाल्यांचा कोणी सुद्धा वाली नाही। या ठिकाणी जवळजवळ कॉम्रेड आडम मास्तरांनी आपल्या राजकीय जीवनाच्या काळामध्ये 40 वर्ष या रिक्षावाल्यांच्या संबंधी भांडलं। रिक्षावाल्यांच्या अनेक अडचणी कॉम्रेड आडम मास्तरला माहीत आहेत आणि कशा पद्धतीने रिक्षावाल्यांना काय मिळेल त्याची ते प्रयत्न करतात। सध्या महाराष्ट्र शासनाने रिक्षावाल्यांचा महामंडळ या ठिकाणी स्थापना केलेली आहे, परंतु कॉम्रेड आडम मास्तरांनी मागच्याच आपल्या निवडणुकाच्या याच्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं की इतकी मोठी रिक्षा चालकांची संघटना असताना फक्त 50 कोटी रुपये त्यातून तरतूद केलेली आहे, म्हणजे रिक्षावाल्यांना 1000 रुपये सुद्धा भेटणार नाही अशी त्याच महामंडळाची स्थापना केलेली आहे। भविष्य काळामध्ये जे जाचिक अटी आहेत ट्रान्सपोर्ट सेक्टर मधले आणि केंद्रीय सरकार आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने नवीन कायदे या मोटर ऍक्ट मध्ये बदल करतात या ठिकाणी, त्या संबंधी मित्रांनो आपल्याला भांडावं लागेल। अधिकारी आपल्या समोर आहेत। रियाजभाई सय्यदने या ठिकाणी दम ठोकून सांगितलं की रिक्षावाला कशा पद्धतीने या ठिकाणी अन्याय होत आहे। रिक्षावाला म्हणजे तो सकाळी उठलं आणि रात्रभर डोक्यामध्ये चिंता असते की म्हणजे बँकेचा हप्ता कसं भरायचं, कॉन्ट्रॅक्ट कसं करायचं, घर कसं चालवायचं। अभिमान वाटला मला। आमचा एक रिक्षा चालक, मी सुद्धा 1983 माझा बॅच बिल्ला रिक्षा ड्रायव्हर मित्र आहे, परंतु आमच्यामधलं एक आपले चालक, त्यांचा मुलगा शिकून इतका मोठा अधिकारी झाला, हे आम्हा सर्वांना अभिमानची गोष्ट या ठिकाणी आहे। रिक्षा चालकांची समस्या आहेत, आपल्याला लढावं लागेल या संबंधी। रियाजभाई सय्यदने या ठिकाणी मांडलं,
जे नवीन नंबर प्लेट आलेले आहेत लावण्यासाठी सक्ती केलेली आहे. शासन कोण नवीन कायदा काढताय, कधी पिवळा करा म्हणताय, कधी काळा करा म्हणताय, कधी नंबर प्लेट हिरवा करा, कधी ब्लॅक करा, कधी व्हाईट करा. रियाज भाई सय्यदनी या ठिकाणी मानलं की दिल्लीमध्ये त्याचा काय रेट आहे, राजस्थानमध्ये काय रेट आहे, मध्य प्रदेशला काय त्याचा रेट आहे. परंतु आपला छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सरकार चालणारा सरकार, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राज्य करणारा सरकार, गरिबांचं सरकार, शेतकऱ्यांचं सरकार म्हणून राज्यामध्ये आले सरकार, ते रिक्षावाल्यांना हे 700 रुपये घेत आहे. म्हणजे या सरकारचा धिक्कार आपण या ठिकाणी केला पाहिजे. आजच्या उद्घाटनाचं मला सांगतो रियाज भाई सय्यद, तुम्ही कधी या सोमनी आंदोलन उभं करा. बॉम्बे हराम मास्तर तुमच्या खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा आहेत, खंबीरपणे उभं आहे. आपण या रिक्षा चालक संघासंबंधी या नेम प्लेटच्या बाबतीत आपण एक मोठं आंदोलन या सोलापुरामध्ये उभं करू. ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये 87 रुपये आहे, त्या 87 रुपये प्रमाणे आपण या नंबर प्लेट घेऊ. इतकी मोठी ताकद या ठिकाणी आपण उभं करूया. परत एकदा रियाज भाई सय्यद त्यांचे सर्व पदाधिकारी यांचा मी या ठिकाणी अभिनंदन करतो की एक नवीन कार्यालय या ठिकाणी सुरू झाले आहे. समोर कार्यालय होता आपला, आता इथं आलाय आपला, परंतु त्याच रोडवर आपलं काम चालू आहे. रियाज भाईसाठी भविष्यासाठी माझी शुभेच्छा आहे की त्यांनी भविष्य काळामध्ये या रिक्षावाल्यांच्या समस्या अशाच प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊया आणि सदैव मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे अशी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी बोलून आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल त्यांचा आभार.